मोरवंची गावात प्रार्थना फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय कृतिशील तरुणाई शिबिराचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृतिशील तरुणाई शिबिराचं आयोजन मोरवंची गावात करण्यात आलं आहे। याचा उद्घाटन समारंभ डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते करण्यात आला। शिबिराचं हे दुसरं वर्ष असून हे शिबिर 21 ते 26 मे या कालावधीत पार पडत आहे। या शिबिरात श्रमदान, गटचर्चा, नाईट वॉक, आंतरराष्ट्रीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या गॅलरीला भेट, पथनाट्य तसंच विविध ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न युवकांना समजणार आहेत। हे शिबिर निवासी असून राज्यभरातील जवळपास 75 युवक युवतींचा यांच्यामध्ये सहभाग आहे। या प्रसंगी डॉक्टर माधवी रायते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ठिकठिकाणी धुणभांडी करतात, त्यांना काही थोडंसं खायला प्यायला मिळतं, त्यामुळे त्याच्यात त्या खुश आहेत। पण सावकाराच्या पाशात अडकले त्या सगळ्या अडाणी अंगठीवाल्या, त्यांना आता आपली सही करायला तर शिकवायचं एवढंच माझं ध्येय। छोटी छोटी काहीतरी ध्येय होते, त्यातल्या काहीतरी करायला सांगते। त्यातल्या काही जणांनी यायला लागले, काही जण अजूनही सुशीला असं नाव घ्यायला पण येत नाही, अजून अंगठे वाल्याच आहेत। तर त्यामध्ये फक्त त्या सगळ्या सावकाराच्या पाशातनं मुक्त झाले, त्याचा मला मनस्वी आनंद आहे। आणि इतके अडकले होते त्यांना हिशोबच कळत नव्हता। तो सावकारून रोज 100 रुपये इंटरेस्ट होते, 100 रुपये इंटरेस्ट होते। अरे 5,000 घेतलेले ते केव्हा संपले, तो आपल्या रोज 100 घेऊन इंटरेस्ट होते आणि मुद्दल करतच। आणि मग ह्या बायकांना त्रासही द्यायचा खूप। आता सगळ्या सावकाराच्या पाशातनं बाहेर पडले, त्याचा मला खूप आनंद आहे। शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला जगदीश पाटील, सुरेश धोत्रे, यशवंत कुंभार, मनीषा सरावडे, प्रार्थना फाउंडेशनच्या अनु मोहिते, शुभम मिसळ, विष्णू भोसले, अखिल हिमोणी आणि शिबिरार्थी उपस्थित होते।